बंदरामावरती काल्हेर संघाचे खेळाडू खुर्च्यांवर बसून घ्यायचं आहे. बंदरामावरती काल्हेर. सर्वप्रथम मित्रांनो या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्याच दिवसापासून अतिशय उत्कृष्ट पंचगिरी ज्या पंचाने केलेली आहे. सर्वप्रथम कालेरगावचे सुपुत्र तानाजी पाटील आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझवर यायचं आहे. पंच तानाजी पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून संगीत पंचगिरी केलेल्याने त्यांचा सन्मान केला जाणार आहे. काल्हेर गावचे तानाजी पाटील पंच असोसिएशनचे संदेशजी यांच्या हस्ते सन्मान करायचा आहे. काल्हेर गावचे पंच तानाजी पाटील. मात्र त्या तत्पूर्वी बोलूया आपण पंचांचा सन्मान केला जात आहे. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जाणार आहे. जितू थले साहेब आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये दापोडे गावचे रमेश शेट्टी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केलं जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत भगवान म्हात्रे आणि यांचा सन्मान आकाश पाटील. आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्यामध्ये बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मदन पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केलं जाणार आहे. आदेश थले आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे वेले शाखाध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. अगदी मैदानापासून तर या स्पर्धेचं आयोजन करण्यापर्यंत धनाजी थले साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान संदेशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते भाजपा शाखाध्यक्ष वेले धनाजी थले यांचा सन्मान केले जात आहे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणखी एक मान्यवर संदेशजीचे वडील पिताश्री धर्मातात्या पाटील यांचा सन्मान आकाश पाटील. आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्यामध्ये नारायण पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाणार आहे. आदेश थोले आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान करायचा आहे. बीजेपीचे युवा कार्यकर्ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हेमंत पाटील यांचाही सन्मान या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपण हेमंत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले जितू थले आणि त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. आकाश पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते
त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर जेवणाची व्यवस्था ज्याने 4 दिवस केलेली आहे ती A1 जोडी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर पाटील आणि सूरज पाटील यांचाही सन्मान केला. शिवदास पाटील यांचाही सन्मान केला जाणार आहे ज्यांनी 4 दिवस या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांचा सन्मान आकाश पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. राजन पाटील आपण VIP डायझोर यायचं आहे दापोडे. आपले सन्मान केला जाणार आहे. राजन पाटील नक्कीच आमच्या आयोजन कमिटीचे भाऊजी आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाणार आहे. वरिष्ठ खेळाडू आहेत दापोडे संघाचा. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते राजन पाटील यांचाही सन्मान केला जात आहे. तर मित्रांनो बोलूया आपण ज्यांनी 4 दिवस इथे गाजवली तसेच समालोचक सुभाष धुमाल सर यांचं स्वागत करतील. वन मॅन शो संदेशजी पाटील यांच्या हस्ते. तर 4 दिवस कॉमेंट्री मध्ये धमाल अशी कॉमेंट्री केली ते आहे सुभाष धुमाल सर. मॅन ऑफ द मॅच फायनल डेचा. त्यानंतर मित्रांनो अतिशय उत्कृष्ट समालोचन मला माहिती नव्हतं की मास धनाजी पाटील चांगलं समालोचन करतात आणि या स्पर्धेमध्ये एक नवीन समालोचक आम्हाला पाहायला मिळाला आहे. धनाजी पाटील उर्फ मास यांचाही सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक संदेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमचे सहकारी समालोचक धनाजी पाटील उर्फ मास यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण त्यानंतर या स्पर्धेसाठी आकर्षक धून ज्यांनी पेश केलेले आहेत आमचे डीजे मास्टर प्रोप्रायटर यांचाही सन्मान केला जाणार आहे. हे आपण पाहू शकता ज्यांनी आकर्षक धून या स्पर्धेमध्ये पेश केले. चौकार षटकार त्यानंतर विकेट पडल्यानंतर त्यानंतर या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण करणाऱ्या GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट यांचाही सन्मान केला जाणार आहे. संदेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या GTCचाही सन्मान करायचा आहे. त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू केवळ मित्रांनो भिवंडीमध्ये नव्हे भिवंडीचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. किंग ऑफ पॉवर प्ले संबोधलं जात आहे. ब्रेडन मॅकलन भिवंडी कालेर रत्न कालेर गौरव नंदन पाटील यांचा सन्मान करण्यात येणार आहे. नंदन पाटील आपणही पुढे यायचं आहे. ज्यांच्या नावे तालुक्यामधील सर्वाधिक चौकारांचा विक्रम आहे आणि त्यांचाही सन्मान केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होते आणि अंतिम सामन्यामध्ये ज्याने दापोडे संघाला जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे तर दापोडे संघाचा वीर फलंदाज सिक्सर किंग ऑफ दापोडे हर्षद चौधरी हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. सूर्यकांत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण फायनल मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ही आकर्षक ट्रॉफी हर्षद चौधरी याला प्रदान करायची आहे. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये
32 संघामधून ज्या गोलंदाजाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे, प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं आणि सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी चटकावलेल्या आहेत. तब्बल सर्वाधिक 8 विकेट या गोलंदाजाने चटकावलेल्या आहेत. संघाचं नाव आहे जरीमरी अलिमगर आणि खेळाडू आहे हिमांशू पाटील. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हिमांशू पाटील या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ठरलेला आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील हिमांशू पाटील, ज्याने तब्बल सर्वाधिक 8 विकेट या स्पर्धेमध्ये चटकावलेले आहेत. रमेश शेट साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ही ट्रॉफी प्रदान करायची. हिमांशू पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये 8 विकेट चटकावले, त्या जरीमरी अलिमगर संघाचा उगवता तारा रायझिंग स्टार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे. नक्कीच तब्बल 146 धावा ज्या फलंदाजांनी कुठले, ज्या फलंदाजाने कुठले नव्हतं बंधन, तो फलंदाज ठरलाय नंदन. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील नंदन पाटील. भगवान विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नंदन पाटील या बेस्ट बॅट्समनचा हे अवॉर्ड प्रदान करायचा आहे. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आपण पाहतोय. तब्बल 146 धावा या फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेमधील सेमीफायनलचा संघ चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरलेला विलासमोती राहणार. धर्मा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाषे चतुर्थ 4th प्राइज प्रदान करायचे. विलासमोती सेमीफायनलचा संघ आपण पाहतो राहणार. 4थ्या क्रमांकाची ही ट्रॉफी दिली जाते विलासमोती राहणार या संघाला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये रेग्युलर क्रिकेट मधील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ओमशाही भावाले. ओमशाही भावाले संघाने पुढे यायचं आहे. धनाजी थले साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे तृतीय पारितोषिक 3rd ट्रॉफी प्रदान करायचे ओमशाही भावाले संघाला. त्यानंतर मित्रांनो ओल्डी गोल्डी क्रिकेटमध्ये ज्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे, 2 संघांनी प्रभावित कामगिरी केली होती. त्यामध्ये 40+ उपविजेता संघ ठरलेला आहे गुरुदत्त 40+ मानकुली. मदन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण 40+ उपविजेता संघाची ट्रॉफी प्रदान करायची आहे गुरुदत्त 40+ मानकुली या संघाला. रनर संघ 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट मधील आपण पाहतोय ज्यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर खासदार चषक 2019 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट मधील विजेता संघ आपण पाहतोय 40+ मधील गावदेवी 40+ वेले, ज्याने आपल्या घरच्या मैदानावर मानकुली संघाला पराभूत करून खासदार चषक 2019 आपलं नाव कोरलेलं आहे. आणि जितू थले साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. प्रथम क्रमांक पटकावलेला गावदेवी 40+ वेले या संघाने. त्यानंतर मित्रांनो रेग्युलर क्रिकेट मधील रनर संघ ठरलेला आहे 32 संघामधून ज्या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती, अतिशय चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. मात्र अंतिम सामन्यामध्ये थोडीशी कामगिरी खालवल्यामुळे रनर्स पदावर उपविजेता पदावर ज्यांना समाधान मानावं लागलेलं आहे तो संघ ठरलेला आहे द्वितीय पारितोषिक मानकुरी संघ बंद्रावती कालेर. बंद्रावती कालेर संघाने पुढे यायचं आहे. सूर्यकांत पाटील हेमंत पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी बंद्रावती कालेर संघाला द्यायची आहे. रनर संघ ठरलेला आहे बंद्रावती कालेर संघ खासदार चषक 2000 मधील. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान असा पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच टॉप 10 मध्ये जो खेळाडू रँक करत आहे नक्कीच अतिशय उत्कृष्ट युवा टॅलेंट आहे आणि ज्याला मी दापोडे गौरव म्हणतोय. नक्कीच वीर तानाजी दापोडे या संघाचा दापोडे गौरव प्रितेश पाटील. प्रितेश पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी रमेश शेट आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी प्रदान करायची आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय प्रितेश पाटील ज्याने 79 धावा आणि 3 विकेट या स्पर्धेमध्ये अशुभली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर खासदार चषक 2019 वर मित्रांनो ज्या संघाने नाव कोरलेलं आहे अनिल पाटील फॅम टीम आहे.
ज्या संघामध्ये वीर खेळाडूंचा भरणा आहे आणि संघ आहे वीर तानाजी दापोडे ए. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण ही आकर्षक ट्रॉफी वीर तानाजी दापोडे संघाला प्रदान करायचं आहे. खासदार चषक 2019 वर आपलं नाव गोळलं आहे वीर तानाजी दापोडे ए या संघाने. अनिल पाटील फॅम टीम वीर तानाजी दापोडे विनय ठरलेला आहे खासदार चषक 2019चा आणि इंद्राच्या अंगामध्ये बीसीए मान्य प्राप्त ही 4था चषक या संघाने बसला.